नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला वर्धा जिल्ह्यातल्या विरुळ या गावातील श्री संत आबाजी महाराज देवस्थानाची थोडक्यात माहिती सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। श्री संत आबाजी महाराज यांचा जन्म कारंजा लाड येथे 1798 साली झाला। महाराजाचे मूळ नाव गंगाधर होते, परंतु घरातील सगळी मंडळी प्रेमाने आबा म्हणायचे। त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर आणि आईचे नाव साळूबाई होते। लहानपणापासूनच ईश्वर चिंतन व अध्यात्माचा ध्यास या आवडीमुळे प्रपंचात ते इतरांसारखे रमले नाही। वयाच्या 18व्या वर्षी ते विवाह बंधनात अडकले। त्यांच्या पत्नीचे नाव मुजाबाई होते। प्रपंचाला सांभाळण्यासाठी सुरुवातीला त्यांनी नोकरी केली, परंतु मुळात संतत्व असलेल्या महाराजांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला। एका दिवशी महाराजाला गाढ झोपेत साक्षात्कार होऊन देवळीजवळ असलेले सोनेगाव हे स्थळ अतिशय योग्य असल्याचे संकेत मिळाले। महाराजांनी कारंजा सोडून सोनेगावला आपली कर्मभूमी निवडली। आबाजी महाराजचे गुरुचे नाव नगाजी महाराज आणि शिष्याचे नाव दाजीबा महाराज होते। पुलगाव जवळ असलेले विरुळ गावातील पुरातन दत्त मंदिरात नेहमी आबाजी महाराज ध्यान करण्यासाठी यायचे। त्यानंतर आबाजी महाराज ज्या जागी बसायचे त्याच जागी नामसमाधी दिली आहे। कालांतराने दत्त मंदिर हे आबाजी महाराजच्या नावाने प्रसिद्ध झाले। दरवर्षी विरुळ गावात आबाजी महाराजची यात्रा जोरदार उत्साहात पार पडते। हे आबाजी मंदिर आहे, हे 300 वर्ष आधीचा इतिहास आहे। ही आहे दाजीबा महाराजाची समाधी आणि हे आहे आबाजी महाराज। हे आबाजी महाराजाची नाम समाधी आहे, हे याचं समाधी स्थान आहे आणि ते आबाजी महाराज जे आहे ते इथं नेहमी यायचे। दाजीबा महाराज हे त्यांचे शिष्य आहेत आणि मंदिर आहे दत्त मंदिर आहे, पुरातन दत्त मंदिर। आणि हा सगळा परिसर जो आहे हा दाजीबा महाराजांचा, म्हणजे दाजीबा महाराजाच्या मालकीचं मंदिर आहे सगळं त्यावेळेच। आणि इथं कार्तिक कृष्ण नवमीले यात्रा भरल्या जाते। 3 दिवसाची यात्रा असते आणि नंतर मग ती सोनेगावची यात्रा असते। ही झाल्यानंतर असा हा इकडला सगळा परिसर आहे। तिकडे खाली बाजूला मैदान आहे, खाली जागा आहे, तिथं सभा मंडप असते। तिथं सभा मंडप भरल्या जाते। तिथं म्हणजे भागवत सप्ताह चालतो यात्रेच्या वेळेला। यावेळी शिवपुराण होतं, हा सगळा भाग आहे। हे मूळचे दाजीबा आबाजी महाराज जे आहे ते आहे कारंजा लाडचे। सुरुवातीला ते फिरत फिरत त्या सोनेगावला आले आणि तिथून मग इथं येणं केलं। नगाजी आबाजीचे गुरु, आबाजी दाजीबाचे गुरु। तर त्यावेळेले ते स्वप्नात येत होतं नेहमी, कुणाच्या नगाजी महाराजाच्या वडिलाच्या। तर ते मग काय करावं बा, ते दान म्हणून ते त्या नगाजी महाराजाच्या वडिलांना त्याची शस्त्रक्रिया केली, म्हणजे ते 5 फळ्याचा भुजंग। आणि त्याच्या बाद ते अवतार म्हणून नगाजी महाराज त्याच्या जन्माला आले। ते नगाजी महाराज म्हणजे नागा याचा शेषाचा अवतार आहे, म्हणजे त्याचा अनुग्रह आबाजीला मिळाला। ठराविक वेळी देवाच्या भेटीत जाणे याला वारी म्हणतात। तसेच काही लोक दिंडीत पालखी बरोबर फिरतात व काही लोक दिंडीत लोटांगण सुद्धा घेतात आणि काही लोकांच्या हातात भगवे झेंडे व काही लोकांच्या हातात टाळ ढोलक भजन करत नाचतात। सगळीजण भजनात संतांचे अभंग गातात, गवळणी गातात, भक्तींच्या मार्गात तल्लीन होऊन जातात। यावरून दिंडीतील लोकांना वारकरी असे म्हणतात। वर्धा जिल्ह्यातील विरुळ आकाजी या गावामध्ये आबाजी महाराजची यात्रा भरत असते। या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे बैलबंडीवर कंसाचा हत्ती तयार करून सजावट केल्यावर दहीहंडीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते। तब्बल 100 वर्षापासून ही हत्तीची परंपरा आज देखील कायम आहे। तसेच मोठ्या माणसाचं पाहून लहान लेकरांनी सुद्धा लहान हत्ती तयार करायची सुरुवात केली आहे। या कंसापासून तयार केलेला गेलेला हा आकर्षक असा हत्ती म्हणजे गजराज आणि या ठिकाणी भरणारा आनंद मेळावा देखील उत्साहामध्ये भर घालतो।
वर्धा जिल्ह्यातील गावखेड्यातील नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतात. हा गजराज तयार करण्यासाठी जवळजवळ हप्ताभरापासून सुरुवात होत असते. विशेष म्हणजे 100 वर्षा पहिले असली हत्ती म्हणजे गजराज आणला जायचा. पण काही कालांतराने ते शक्य होत नसल्यामुळे एक गावाची शोभा म्हणून हा हत्तीची निर्मिती केली आणि ती अंट्रसकर परिवार व त्यांचे मित्रपरिवार हातभार लावून जोपासत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक भक्तांची गर्दी होत असते. या मिरवणुकीमध्ये आबाजी महाराज यांची पालखी, तणसापासून तयार केले गेलेला गजराज, विदर्भातून आलेला वारकरी दिंड्या तसेच गावामध्ये दहीहंडी फोडण्यात येत असते. हे सर्व देखील मुख्य आकर्षण असते. दरवर्षी ही परंपरा कायम असून गावातील परंपरा कायम ठेवण्यासाठी गावकरीही प्रयत्नशील आहेत. विरुळ आकाजी येथे दरवर्षी भरणाऱ्या संत आबाजी महाराज यात्रेत आजही जिल्ह्यातील अनेक मंडळी आबाजी महाराज यात्रा महोत्सव बघण्यासाठी गर्दी करतात. यावर्षीसुद्धा 10,000 उपस्थिती होती. दरवर्षी यात्रेत महोत्सवाने विरुळ नगरी आनंदाने भरून जातात. आबाजी महाराज मंदिरात येणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात येत असते. यावेळी गावकरी आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडतात. 100 वर्षाची परंपरा लाभलेल्या या यात्रेत विरुळ येथे प्रत्येक घरी पाहुणे मंडळी येतात. बहीण भावाला ओवाळण्यासाठी भाऊबीजेला न येता ती यात्रेच्या दहीहंडीच्या दिवशी भावाला ओवाळणी घालतात. एक डावची दिवाळीला लाईटिंग लागली की ती शिदी यात्रा झाल्यावरच निघतात. गावातील सगळी मंडळी संध्याकाळी यात्रा पाहण्यासाठी निघतात. यात्रेत पाय ठेवायला देखील जागा राहत नाही. गावातील भाविक भक्त आबाजी महाराजचे दर्शन केल्याशिवाय यात्रेतून खरीदारी करत नाही. चारही बाजूंना दुकाने लागली राहतात. काय घ्यावं काही समजतच नाही. आपल्याला आवडीची वस्तू भेटली तर आपण खुश आणि दुकानवाल्याची खरेदी झाली तर ते खुश. सोपं भाषेत सांगतो म्हटलं तर सगळे खुश. अशीच धार्मिक परंपरा राखून गावकरी ही उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करतात. 3 दिवसाच्या या यात्रेत सगळ्यांची मन भरून जातात. तर काका का म्हणते ह्या वर्षीची आपली यात्रा? बढिया आहे, एक नंबर, चांगली, पण तेवढी खास नाही झाली. यंदा पावसामुळे थोडीशी डीम आहे. हो, थोडी डीम वाटते. मागच्या वर्षीपेक्षा यात्रा नाही भरल्यावर नाही, थोडी कमी. हो हो, जर पाऊस जर नसताना तर यात्रा एकदम जबरदस्त. हो हो, पाण्यानंच थोडे झालं. का म्हणते दादा, तुमचं काम होतं सांगा. ते मागच्या वर्षी अगोदरल्या वर्षी आले होते. म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्ही नाही येणार? मी येणार नाही. हा हा, बरं बरं. बघा गाईस, धंदेवाला माणूस, द्या फोटो. हे बघा, तुम्हाला प्रत्येक टाईपचे फोटो दिसन इथं. भवानी माईचा आहे, हनुमानजीचा आहे, साईबाबाचा आहे, दुर्गादेवीचा आहे, कृष्णाचा आहे. हा, पोरीचा सोडून भाई. देव धार्मिक नाही ना. हा काकाचं दुकान आहे. काका का म्हणते काका तुम्ही यात्रेचं काहीतरी मत सांगा बरं. हो, या पाण्यात थोडस थंड केलं मग नाही तर काय सांगा काका. काहीतरी होते काम पाहिजे भारत लावते. काम भारत लावते ना. सांगा काम सांगा. का करायचं? नाही, बिलकुल कामच नाही आपल्याला. हा, काय करायचं? टाक रे बाबू, हे टाकू लागू राहायचं. 20 रुपयाचं माया थ्रू आले तर तुम्हाला 20 रुपयाच भेटा. माकड एकदा गेला. माकडा एक डोळ्याच नाही दिलेत होता सगळं. एकदा कुठे गेला? खेल काम झाला. खेल गई यार जत्रा, यार तुम्हारे गाव की खेल गई जत्रा. हो ना, जास्त भरली नाही, मजा नाही यावर्षी. मजा नाही आहे, काहीच मजा नाही. हे बघा मित्रांनो, काका घरी चालले. घरी चालले का दुसऱ्या यात्रेत चालले? कोणत्या? रोण्याला चालले आहे गाईस. काका व्यस्त आहे इकडं. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे हा व्हिडिओ इथेच संपवण्याची. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आबाजी
महाराज